या नागपुरातील हजारी पहाड या परिसरामध्ये सध्या आपण आहोत। किसन गावंडे नावाचे एक उमेदवार होते ज्यांनी अर्ज दाखल केलेला होता। त्यांना त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी जे आहे ते घराच्या आतमध्ये कोंडलं होतं आणि बाहेरून कुलूप लावलं होतं। नेमकं काय घडलं हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत स्थानिक या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते आहे। भाऊ सांगा नेमकं काय घडलं होतं आणि बाहेरून कुलूप लावून त्यांना घराच्या आत कोंडण्यात आलं होतं। सर्वात पहिलं तर कार्यकर्त्याचं जे मन दुखलेलं आहे, कारण कसं आहे पक्षाने त्यांना एबी फॉर्म दिला होता, ते पण ओरिजिनल एबी फॉर्म दिला होता आणि पक्षाची ती उमेदवारी तिथे झोनमध्ये जाऊन त्यांनी दाखल केली होती निवडणूक आयोगाकडं आणि ते पात्र ठरले होते, अपात्र ठरले नव्हते। पण पक्षश्रेष्ठीमुळे त्यांना पक्षाच्या मोठ्या नेत्यांचा फोन आला की बाबा असं असं आहे, तुम्हाला पक्ष उमेदवारी मागे घ्यायची आहे। पण ते उमेदवारी मागे घ्यायला राजी झाले, कारण की कसं आहे किसन भाऊ गावंडे हे नगरसेवक बनवणारे व्यक्ती आहे, ते नेते आहे पक्षाचे, ते अध्यक्ष राहिलेले आहे आणि नेहमी संघटनेच्या मागे राहिलेले आहे। आणि इथे बूथ प्रमुख आणि प्रमुख कार्यकर्ते येऊन त्यांना आतमध्ये कोंडला गेलेला आहे की भाऊ तुम्ही बाहेर नको जा, आम्ही तुमच्या सोबत आहे। पण ते नाही मानले, कारण की ते पक्षश्रेष्ठी आहे, ते पक्षाच्या अगेन्स्टमध्ये काम करू शकत नाही। पण तरी आमदार परिणय फुके आणि माजी आमदार सुधाकरराव देशमुख साहेब त्यांना इथे आलेले आहे, प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे। त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी बोललेलं आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब जे म्हणेल मी तेच करेल आणि मी पक्षाच्या विरुद्ध काम करू शकत नाही आणि माझी पक्षाला काही अट नाही आहे। मी का बा मला फलानं हे दे, कॉप दे किंवा महामंडळ दे, ते त्यांनी असं नाही म्हटलेलं आहे, कारण की त्यांनी ते इमानदारीने पक्षासोबत राहिलेलं आहे। अध्यक्ष असताना त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्याला नेहमी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माझं म्हणणं आहे की आपले किसन भाऊ गावंडे हे मोठ्या मनाचे आहे आणि ते आज झोनमध्ये गेलेलं आहे। आपला फॉर्म हे वापस घेईल हे आम्हाला माहीत आहे, ठीक आहे। माझं असं म्हणणं आहे की किसन भाऊ हे पक्षाच्या विरोधात कधी विचार करणार नाही। नक्कीच या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे या ठिकाणचे स्थानिक नेते आणि आमदार येऊन गेले आणि नेमकं काय घडलं काय सांगाल तुम्ही? घडलं असं आहे की या प्रभाग 13मध्ये 9 ते 10 मागे 14 वर्षापासून इथला उमेदवार इथलं दिल्याचं नाही। एक पण सर्व बाहेरले उमेदवार तिकडून देत गेलेले आहे आणि निवडते। यावेळेस किसन गावंडे यांना तिकीट मिळाली, बी फॉर्म यांनी भरलेला आहे। बी फॉर्म भरूनसुद्धा यांना तिकीट परत घ्या म्हणून राहिले ते सांगत आहे। त्या कारणास्तव इथली जनता पुन्हा नाराज झालेली आहे। त्या कारणास्तव हजारी पहाड भिवसनपुरीतली जनता इथे आलेली, त्यांना लॉक लावून दिला घराला, त्यांना की बाहेर जाऊ द्यायचा नाही, विड्रॉल फॉर्म करायचा नाही। त्याकरता सकाळपासून इथे सर्व लोक जमा झालेले आहे। इथे भिवसनपुरी काही दाव्याचे लोक आहे, काही हजारी पहाडचे लोक आहे, असे जमा झालेले आहे। परंतु 2-3 तासानंतर माननीय आमदार परिणय फुके तिथं आलेले आहे आणि आतमध्ये त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे की तुम्ही चला आमच्यासोबत CM सोबत चर्चा करू आम्ही। त्या कारणास्तव आता त्यांनी इथून त्यांना तिथे नेलेलं आहे। अजून पुढे काय झालेलं आहे याच्याबद्दल काही माहिती नक्कीच या ठिकाणी कार्यकर्त्यांची मागणी आहे की किसन गावंडे यांनीच लढावं, कारण एबी फॉर्म त्यांना देण्यात आलेला होता, उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेला होता। पण भारतीय जनता पक्षाने नागपूर महानगरपालिकेचे 6 असे प्रभाग आहे ज्या ठिकाणी 2-2 लोकांची नावं घोषित केली होती, त्यापैकी प्रभाग क्रमांक 13 हा सुद्धा होता। काय सांगाल? किसनजी गावंडे हे नगरसेवक बनणारे नाही तर बनणारे नेते आहेत। आज पक्षाने त्यांना ही 4थ्यांदा उमेदवारी दिली होती। या यादी त्या प्रभाग 12तून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती। आजही पक्षाने विचार केला त्यांच्याबद्दल म्हणून त्यांनी तिकीट मागितलं नव्हतं। पक्षाने सांगितलं की त्यांना तुम्हाला लढावं लागते, कारण या मागच्या 14 वर्षाच्या कालखंडामध्ये भिवसनकोरी हजारी पहाड हा पूर्ण क्लीन होता, आता पण उमेदवार नव्हता, त्यामुळे त्यांना तिथून लढावं म्हणून सुरू होतं। पक्षाने उमेदवार दिली म्हणून ते लढायला सारले। त्या दिवशी फॉर्म भरला, सर्व काही झालं। त्याच्यानंतर पात्र अपात्रची संख्या होती, जेव्हा आम्ही होतो त्यावेळेस विजय होले बाजूला बसलेले होते, तेही बसलेले होते। त्यावेळेस एबी फॉर्म एका एबी फॉर्मवर 2 नावं असतात, एबी फॉर्म वेगळा दिला जात नाही। एबी फॉर्मवर किसन गोविंदराव गावंडे हे पहिलं नाव होतं, नंतर विजय होले हे नाव होतं। म्हणजे पहिला नंबरचा जो माणूस असतो त्याला ते पात्र ठरवलं जातं। त्यांचा फॉर्म पात्र झाला, विजय होलेंनी अपक्ष म्हणून दाखल केला की त्यांनी सांगितले की नंतर आम्ही वापस घेऊ म्हणून। पण काल काही घडामोडी झाल्या, त्या घडामोडी इतक्या विचित्र झाल्या की आम्ही आता आमचा किती शोभा आहे आम्ही सांगू शकत नाही, कारण आमचे ते सर्वात भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते, आज शहरावर उपाध्यक्ष आहेत, बँकेचे डायरेक्टर आहेत, एवढे मोठं पदं आहे त्यांच्याकडे। साधारण माणूस नाही आहे, म्हणजे एक पश्चिम मंडळ चालवलेला माणूस आहे तो। त्यांच्याविषयी जर असं होत असेल तर हे नक्कीच वाईट गोष्ट आहे। नक्कीच तुम्ही काय सांगाल? माझं म्हणण्याचं काय की विजय होले जो आहे त्यांच्या पांढऱ्या बुडीपासून हजारी पहाड भिवसनकोरीतनं काहीच अस्तित्व नाही आहे, काहीच अस्तित्व नाही आहे त्यांच्या। आणि अशा व्यक्तीला तुम्ही तिकीट देऊन राहिले जो इथला स्थायी
त्यांची तिकीट तुम्ही कापून राहिले हे योग्य नाही आहे का. तरी इथले लोक पूर्णपणे नाराज आहे, म्हणून त्यांना पुन्हा ते तिकीट त्यांना रिपीट केले पाहिजे. हा नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं की नागपुरातील हजारी पहाड या ठिकाणी हेच घर आहे जे प्रभाग क्रमांक 13चे भारतीय जनता पक्षाची उमेदवारी त्यांना मिळालेली होती. किसन गावंडे त्यांचं हे घर आहे. सुरुवातीला जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये असं सांगत त्यांच्या परिवारातले जे सदस्य आहेत त्यांना आतमध्ये कोंडलेलं होतं. आपल्यासोबत त्यांची मुलगी आहे किसन गावंडे यांची, खरं तर भाजपचे मोठे नेते आहे नागपूर शहरातले. आणि काय सांगाल ताई, नेमकं काय घडलं होतं आज सकाळपासून, सविस्तर सांगावं. आज सकाळपासनं पूर्ण कार्यकर्त्यांनी आपलं प्रेम न्योछावर केला आहे. जसेच माझे वडील फॉर्म वापस घ्यायला गेले, त्यांना आम्हा पूर्ण परिवाराला घरात लॉक करण्यात आल्या गेलं. माननीय परिणयजी फुके यांनी मध्यस्थी करून आता त्यांना नेलं आहे. आणि ज्या क्षणी पप्पांना कळलं की आपल्याला उमेदवारीचा अर्ज वापस घ्यायचा आहे त्या क्षणापासून त्यांनी ठरवलं होतं की पक्षाने सांगितलेलं आहे आणि पक्षाचा निर्णय हाच शेवटचा निर्णय. नक्कीच आपण बघितलं की भारतीय जनता पक्षामध्ये सुरुवातीला त्यांना उमेदवारी देण्यात आली, एबी फॉर्मसुद्धा देण्यात आला. परंतु काल काही घडामोडी घडल्या आणि त्या घडामोडींनंतर किसन गावंडे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सांगितलं. परंतु त्यांचे जे समर्थक कार्यकर्ते होते त्यांनी त्यांना नागपुरातील याच हजारी पहाड या ठिकाणी घरी कोंडलेलं होतं. सध्या आता किसन गावंडे यांना भारतीय जनता पक्षाचे जे या ठिकाणचे स्थानिक नेते आहेत, आमदार परिणय फुके आहेत विधान परिषदेचे, ते घेऊन गेलेले आहेत बैठकीसाठी. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून सुद्धा बोलणं करून दिलेलं आहे. त्यामुळे आता किसन गावंडे हे उमेदवारी अर्ज मागे घेतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. योगेश पांडे, नागपूर, मुंबई तक.